प्रॉपर्टी सोबतच संस्कार व संस्कृतीसुद्धा मुलांना जपायला शिकवायला हवी। ते कसे बघा, आपण आपल्या मुलांसाठी बऱ्यापैकी प्रॉपर्टी मिळवून ठेवतो, पैसा अडका त्यांच्यासाठी आर्थिक जुळवणूक करून ठेवतो, त्यांचे विमे उतरवतो, त्यांना भविष्यामध्ये पैशाची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आपण बऱ्यापैकी गुंतवणूक करून ठेवतो आणि मुलांनाही तसं शिकवतो। पण त्याचबरोबर आपण आपल्या मुलांना संस्कार व संस्कृतीसुद्धा शिकवतो का? आपली भारतीय संस्कृती किती छान आहे। त्याचबरोबर संस्कार का गरजेचे आहेत? कारण ते पुढच्या पिढीत जात असतात, त्यांच्या पिढीतून ते पुढच्या पिढीला मिळणार असतात। मग आता सगळीकडे कलियुग आहे असंच घडणार म्हणतात, पण ह्या कलियुगाचा आपल्यावर आपण इफेक्ट पडू द्यायचा नाही। आपण कसं आपले संस्कार जपता येतील, संस्कृती जपता येतील हे पाहायला हवं ना। आपण आपल्या मुलांना एखादा आपल्या घरामध्ये कार्यक्रम चालू आहे, सण समारंभ आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे, अशा वेळी मुली फक्त अभ्यास करत बसले असतील तर त्यांना सांगायचं, तू थोडा वेळ ये, यामध्ये पार्टिसिपेट कर, तू शिक कसं आपलं संस्कार असतात, संस्कृती असते, हे मुलींना त्यात भाग घ्यायला शिकवायला हवं। मुलांना सुद्धा सण समारंभामध्ये एकत्र येऊन आपले सण आनंदाने साजरे कसे करायचे असते, आपली परंपरा कशी टिकवायची असते हेही शिकवायला हवं। नुसतं उठसूट अभ्यास कर, उठसूट आपल्या कामात राहा, मग अशाने आपले संस्कार व संस्कृती टिकेल का हो? म्हणून मुलांना चारी बाजूनं तयार करायला हवं। त्यांना माणूस म्हणून चांगलं कसं वागायचं हे शिकवायला हवं। आपली सण समारंभ, आपले उत्सव आपण कशासाठी साजरे करतो, का करतो हे समजावून सांगायला हवं, त्यामध्ये भाग घ्यायला शिकवायला हवं। जरी आता एकत्र कुटुंब पद्धती नसल्या, विभक्त कुटुंब पद्धती असल्या तरी आपण बऱ्यापैकी सर्व सण समारंभ साजरे करतो, मग ह्यात आपल्या मुलांना सुद्धा सामील करून घ्यायला हवं। आता बऱ्याच ठिकाणी संक्रांतीसाठी हळदी कुंकूंचे कार्यक्रम चालू आहे, मग अशा वेळेला त्या घरातील मुली असतील समजा तर त्या फक्त अभ्यासात असतात, जॉब करत असतात, त्यातच त्या गुंतून पडतात। पण थोडा वेळ अशा समारंभात सुद्धा, घरगुती समारंभात सुद्धा भाग घ्यायला हवा ना। आपली संस्कृती का आहे, आपले संस्कार का आहेत हे सुद्धा मुलांनी शिकायला हवं, तरच ह्या पिढीतून पुढच्या पिढीत व पुढच्या पिढीतून त्याच्या पुढच्या पिढीत ते जाऊ शकेल। कलियुग आहे म्हणून सगळं ऱ्हास करत बसण्यापेक्षा आपल्याला जेवढं जमतं, जसं जमतं तेवढं मुलांना हे संस्कार द्यायला हवेत। जरी 10 गोष्टीपैकी 4 गोष्टी जरी मुलांच्या कानावर पडल्या तर त्यातील 2 गोष्टी तर ते अवलंब करतीलच। म्हणून मुलांशी संवाद साधायला हवा। ह्या गोष्टी, धार्मिक कार्य, हे सण समारंभ करणे किती गरजेचं आहे, यामुळे नाती आपली एकत्र राहतात, नात्यामध्ये घट्टपणा येतो, हे मुलांना समजून सांगायला हवं। नाहीतर उठसूट नुसतं स्वतःपुरतं करायचं, मुलं काय करत आहेत काय नाही दुर्लक्ष करायचं, असं करून नाही चालणार। प्रत्येक सण समारंभामध्ये आपल्या मुलांना सुद्धा सामील करून घ्यायला हवं।